हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्सचा छानसा ब्लाऊज पाहणार आहोत। त्याची पूर्ण अस्तरवर कटिंग करून पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। टेलरिंग कोर्स डे 27 मध्ये आपण पाहत आहोत 4 टक्सचा ब्लाऊज। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात। अगोदर मी जो अस्तरचा जो कपडा आहे त्याची घडी घेतली, छातीचं माप मोजून त्या छातीच्या मापावरती मी या ठिकाणी घडी टाकली आहे प्लस 2 इंच करून। त्यानंतर मी उंची घेतली, जी पुढील उंची असते ती मागील उंचीपेक्षा 1 इंच जास्त असते। म्हणजे जर आपली उंची 15 असेल तर पुढच्या बाजूची उंची घेताना आपल्याला 16 इंच घ्यायची आहे आणि मागच्या बाजूची ही 14 इंच। आपली पूर्ण उंची ही 14 इंचाची आहे, त्याच्यात 2 इंच ॲड करून पुढची उंची घ्यायची आपल्याला। 1 इंच ही आपली कटिंगमध्ये जाते आणि 1 इंच हे एक्स्ट्रा मार्जिन रेग्युलर सारखं ठेवायचं असतं। यासाठी आता आपण गळा तयार करून घेत। गळा आहे 6 इंचाचा, मुंडा आहे सेम 6 इंचाचा। छान असं मार्क करून घेऊयात। इथे मार्क करत असताना जी पुढील बाजू येते तर पुढील बाजूला अर्धा इंच आतल्या बाजूने घेर घेऊन मुंडा तयार करायचा असतो। गळ्याला आपण छान राऊंड शेप देऊ। जर तुम्हाला वेगळा कुठला शेप हवा असेल तर तोही देऊ शकता। मुंडा रेडी करून घेऊया त्या ठिकाणी। आणि आता आपल्याला खालचा जो छातीचा पार्ट आहे तर त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर जे आपले छातीचा मेजरमेंट आहे त्याचा 4था भाग काढून त्याच्यावरती आपल्याला मार्क करायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं आणि सेम कमरेचा जो भाग आहे, आपले जे कमरेचं प्रॉपर मेजरमेंट आहे ते मेजरमेंट घ्यायचं, त्यामध्ये 2 इंच ॲड करायचं आणि मार्क करायचं प्लस त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करून फायनल मार्क करायचं, ज्या ठिकाणी आपले शिलाई येणार आहे शेवटची। अशा पद्धतीने आपले या ठिकाणी अर्ध मार्किंग करून झालेलं आहे। आता आपल्याला जो योक आहे आपला तर त्यासाठी मार्क करायचं। तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला जर उंची ही कमी असेल तर 2 इंच आणि 2.25 इंच असं करायचं। जर उंची जास्त असेल ब्लाऊजची 14च्या पुढे तर 3 इंचावरती मार्क करून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा इंच सेंटर पॉईंटपासून 3 इंच राईट साईडला टक पॉईंट देऊन त्या ठिकाणी अर्धा इंच वरच्या बाजूला थोडं लाईटली कर्व देऊन कटिंग करून घ्यायची। या ठिकाणी आपली कटिंग झालेली आहे। बॅक आणि फ्रंट पार्ट आपण ॲट अ टाईम घेतलेला आहे, तर अगोदर आपण दोन्ही पार्ट सेपरेट करू। मुंडा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी आतून थोडंसं कट करून घेतलेला आहे। योक आपला रेडी आहे, गळा कट करून घ्यायचा। आता बॅक पार्टला आपल्याला जर गळ्याला डिझाईन ॲड करायची असेल तर डिझाईन ॲड करा, प्लेन हवं असेल तर प्लेन करा। तर या ठिकाणी मी बॅक पार्टला हा मटका गळा घेतलेला आहे। तर मटका गळा घेत असताना मी अगोदर 2.25 इंच ही शोल्डरपासूनची रुंदी आणि उंची ही 9 इंचाची होती, तर त्या ठिकाणी मी त्या थोडंसं ॲड करून 9.5 इंचावरती मार्क करून मी स्क्वेअर ड्रॉ करून घेतला। वरून 2.5 इंच पॉईंट आऊट करून एक अर्धा इंच बाहेरून आतल्या बाजूला पॉईंट करून घेतला। त्यानंतर खाली गेल्यावरती थोडा बाहेरच्या बाजूला अर्धा इंच घेतला आणि अशा छान पद्धतीने आपल्या ठिकाणी मटका गळा रेडी आहे। आता आपल्याला काय करायचं तर बाही कट करायची आहे। या ठिकाणी बाहीचं जे आहे मेजरमेंट ते जास्त आहे आणि कटिंग करताना तुम्ही पाहू शकता की फॅब्रिकवरती ते मेजरमेंट कमी पडतं। तर या ठिकाणी मी प्रॉपर कटिंग करून घेतलं आहे। इनर साईडचा जो आपला कर्व असतो ते कटिंग रेडी करून घेतला आणि जे एक्स्टर्नल पार्ट आहे तर त्या ठिकाणी मी एक्स्ट्रा 3 इंचाची पट्टी ॲड केलेली आहे। म्हणजे जर माझं बाहीचं माप हे 10 इंच आहे तर मी त्या ठिकाणी 11 इंचाची कटिंग ठेवलेली आहे। अशा पद्धतीने माझी बाहीची सुद्धा खूप छान अशी कटिंग रेडी झालेली आहे। जर बाहीची कटिंग तुम्हाला डीपमध्ये हवी असेल तर मला कमेंट करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवेल स्पेसिफिक फक्त बाहीवरती तर त्यामध्ये कुठे मेजरमेंट कमी घ्यायचं कुठे वाढवायचं याची एकदम प्रॉपर डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करेल। या ठिकाणी आपले जे अस्तर होतं त्यावरचे सर्व पार्ट आपले कट करून झालेले आहेत। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी 3 इंचाची पट्टी कट केली आणि पुढून नंतर जॉईन करून मग मी फायनल बाहीचा रेडीनेस केला होता। तर तुम्ही समोर पाहू शकता की मी 3 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतल्यात आणि जे आपले बाहीचा घेर आहे तर बाहीच्या घेरापाशी मी ते ॲड केले सेम त्याच्या मेजरमेंटने। जे एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे।
अशा पद्धतीने आपली बाही देखील रेडी झालेली आहे। आता या ठिकाणी आपले जे हुक आणि लूप पट्टी असते, तर कोणी फक्त अस्तर यूज करतं, कोणी आपलं जे मेन फॅब्रिक आहे तेही यूज करतं। तर मी या ठिकाणी दोन्ही कापडांचा प्रॉपर वापर करते। तर जी हुक पट्टी आहे ती जास्त असते, ती मी 3 इंचाची घेतलेली आहे आणि जी हुक पट्टी असते, हुक पट्टी ही लहान असते आणि जी लूप पट्टी असते हुक लावण्यासाठीची ती थोडी जास्त असते। तर कटिंग करताना काळजी घ्या की जी हुक पट्टी आहे ती लहान असते, त्यामुळे ती जास्तीत जास्त 1.5 इंचाची घ्यायची आणि लूप पट्टी ही मोठी असते, तर ती मॅक्झिमम 3 इंचापर्यंत घेऊ शकता। आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण या ठिकाणी कट करून घेतोय। त्याच्यातच एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहतो, तो मी त्याचा योग देखील त्याच्यामध्येच कट करून घेत आहे। एकदम छान अशा पद्धतीने आपली कटिंग या ठिकाणी रेडी झालेली आहे। कटिंग करत असताना काळजी घ्या की आपलं जे अस्तरचं फॅब्रिक आहे त्यापेक्षा थोडंसं 0.25 इंचेस किंवा 0.15 इंचेस अशा पद्धतीने एक्स्ट्रा मार्जिन सोडून मग कटिंग करायची, जेणेकरून तुम्ही स्टिच करत असताना जरी थोडं कमी सरळ झालं तरी पण आपल्या फायनल लुकला कुठलाही डॅमेज होत नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हुक लूप पट्टी देखील कट करून घेतलेली आहे। बाहीची देखील कटिंग या ठिकाणी रेडी आहे। आपल्या सगळ्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत। बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, योक पट्टी सगळं काही या ठिकाणी कंप्लीट आहे। आता आपण शिलाईला सुरुवात करूयात। शिलाई करत असताना मी अगोदर नॉट रेडी करून घेते ॲज अ रिक्वायरमेंट की या ब्लाऊजसाठी जर त्याचं मेन फॅब्रिक आहे त्याचीच नॉट रेडी केली जावी। सो त्यामुळे मी या ठिकाणी प्रॉपर त्याच फॅब्रिकची नॉट रेडी करून ॲड करणार आहे बॅकसाठी। खूप सिंपल पद्धतीने ही डिझाईन रेडी होती। माझ्याकडे या ठिकाणी त्याचं टूल आहे नॉटसाठीचं, ज्याच्यामध्ये खूप लहानातली लहान नॉटसुद्धा खूप इझिली रेडी होते आणि खूप फास्ट पद्धतीने आपलं काम या ठिकाणी कंप्लीट होतं। तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी किती कमीत कमी वेळात एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये नॉट रेडी केली आहे बिकॉज ऑफ द टूलमुळे। आता आपण बॅक पार्ट रेडी करून घेऊयात। तर बॅक पार्ट रेडी करत असताना काळजी घ्यायची की आपण अस्तर दुसऱ्या बाजूला फिरवणार आहोत, तर अस्तरची जी मेन फॅब्रिकची जी बाजू आपण पाहणार आहोत ती आतमधून आली पाहिजे आणि त्याच्यावरती अस्तरचं फॅब्रिक। जर तुम्ही नवीन असाल तर शेप बॅलन्स करायला कदाचित प्रॉब्लेम येतो, तर या ठिकाणी तुम्ही टाचण्यांचा वापर केला तरी चालेल। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी टाचण्या यूज केलेल्या नाही आहेत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रॉपर टाचण्यांचा यूज करून कशा पद्धतीने स्टिच करायचे तेही तुम्हाला सांगणार आहे। आता आपण प्रॉपर कट टू कट मेजरमेंट घेतल्यामुळे जो आपला खालचा पार्ट आहे तर त्याला देखील आपल्याला थोडंसं मार्जिन सोडून आतल्या बाजूने प्रॉपर स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच करत असताना ती जी शिलाई आहे ती सरळ आली पाहिजे। जरी कपडा कमी सरस असेल तरी तो बॅलन्स करून शिलाई ही सरळच आली पाहिजे याची काळजी घ्यायची। त्यानंतर जी आपण शिलाई दिली आहे त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि जी ओपन साईड आहे तर ते ओपन साईड या ठिकाणी आपल्याला क्लोज करायची आहे। जर कोणाची रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला सर्वांना लाईव्ह सेशन अटेंड करायचं आहे, तुमचे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायचे आहेत, तर तीही कमेंट मला द्या, जेणेकरून ज्यावेळेस पुढचा कुठला मी व्हिडिओ रेडी करेल तर तो व्हिडिओ मी मॅक्झिमम प्रयत्न करेल की लाईव्ह असेल, जेणेकरून तुमचे काही डाऊट असतील तर ॲट दॅट पॉईंट सॉल्व्ह होऊन जातील। अशा पद्धतीने आपली दाबटीपही रेडी झालेली आहे आणि जे ओपन साईडचे जे कपडा आहेत ते देखील एकमेकांना जोडून झालेले आहेत। आता आपण नॉट अटॅच करून घेऊयात। जर तुम्हाला आवडत असेल तर या मटक्या गळ्यावरती तुम्ही जर डिझाईनची लेस ॲड केली तर अजूनच खूप सुंदर लुक येणार आहे याला।
बट तिथे चॉईसचा पार्ट राहतो, तुम्हाला हवं आहे नको आहे या सर्व गोष्टी मॅटर करतात। आता नॉडला आपण फुलं ॲड करून घेऊयात। तर बाही कटिंग करत असताना त्यामधून काही डिझाईन माझ्याकडून राहिली होती, तर त्याच डिझाईनचा वापर मी या ठिकाणी त्याची फुलं तयार करण्यासाठी करणार आहे। अशा पद्धतीने छानशी आपली या ठिकाणी फुलं रेडी झाली आहेत। यामध्ये देखील अजून एक पार्ट आहे की जर तुम्हाला नॉडसाठी जी फुलं लावली जातात त्यासाठी जर आयडिया येत नसेल की तुम्हाला कोणत्या ब्लाऊजसाठी कोणतं फूल यूज करावं, काही युनिक डिझाईन आहेत का, तर तुमच्या ज्या काही क्युरिओसिटी असतील तर त्या कमेंटमधून शेअर करा। जर एखादी गोष्ट जर प्रॉपरली रिक्वेस्टफुली जर तुम्ही म्हटले की तुम्हाला शिकायची आहे किंवा त्यामध्ये तुमचे काही डाऊट आहेत, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या डाऊट्सला देखील क्लिअर करेल आणि तुमची जर जी काही रिक्वायरमेंट असेल तर त्या रिक्वायरमेंटनुसार व्हिडिओ रेडी करेल। आता आपण या ठिकाणी जो आपला बॅक पार्ट आहे तर त्याचा मेन पार्ट असतो टक पॉईंट, तर तो टक पॉईंट या ठिकाणी देऊन घेऊयात। सेंटर पॉईंट घ्यायचा, सेंटर पॉईंटपासून राईट साईडला 4 इंच, लेफ्ट साईडला 4 इंच अशा पद्धतीने मार्क करून हाईट 4 इंचाची घेऊन या ठिकाणी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आता आपण आपला फ्रंट पार्ट रेडी करायला घेऊयात। फ्रंट पार्ट रेडी करत असताना इथे उलट सुलट आपल्याला बाजू फिरवायची नाहीये, जशी असेल तशी स्टेबल एकमेकांवरती ठेवून अस्तरवरती मेन फॅब्रिक ठेवून प्रॉपरली आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि स्टिच केल्यानंतर आपण त्याच्यावरती डॉटनी मार्क करणार आहोत आणि ते मार्किंग आपलं फायनल मार्किंग असणार आहे, की जे 4 डॉटच्या ब्लाऊजमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं। सर्वात महत्त्वाचा पार्ट तर तिथेच असतो। दोन्हीही पार्ट सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे। एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते देखील या ठिकाणी कट करून टाकायचं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की जो आपला सेंटर पॉईंट आहे तो मी या ठिकाणी ॲड केला आहे। सेंटर पॉईंटची उंची 10 इंच आणि जी आपली हुकलूक पट्टी असते त्या बाजूने या ठिकाणी आपल्याला 4 इंचावरती मार्क करायचं आहे। 4 इंचापासून त्याच्या चहू बाजूने 1.5 इंचावरती मार्क करून सर्व बाजूंनी सेंटर पॉईंटला आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी छाप टाकून या ठिकाणी दोन्ही बाजूंना सेम असे मार्किंग करून घेतलेले आहेत। सर्व मार्किंग करत असताना जे खालच्या बाजूचा जो टक पॉईंट असतो तर तो टक पॉईंट जर चेस्ट साईड जास्त असेल तर 1.25 इंच मॅक्झिमम आणि कमीत कमी अर्धा इंच अशा पद्धतीने मार्क घ्यायचा आहे। तर हे मॅटर करतं की चेस्ट आणि कमर याच्यामध्ये किती इंचाचा गॅप आहे। सपोज जर तुमची चेस्ट असेल 25 इंच, कंबर असेल 23 इंच, तर तुम्ही अर्धा इंचाचा डॉट घेतला तरी चालणार आहे। पण जर या ठिकाणी तुमची चेस्ट असेल 36 इंचेस आणि कंबर असेल 31 इंचेस, तर या ठिकाणी तुम्हाला 1.25 इंचाचा डॉट घेणं गरजेचं आहे। साईज लहान असेल तर अर्ध्या इंचापर्यंत घेतला तरी चालेल, बट साईज जास्त असेल तर जास्त इंचाचा मार्क करायचा आणि हा फक्त जो खालच्या साईडचा डॉट असतो त्या ठिकाणीच। आता यामध्ये अजून एक पार्ट असतो की आपण चेक कसं करायचं की आपण शिवलेला ब्लाऊज त्याचा जो पफ आहे तो परफेक्ट आहे किंवा नाही, तर त्यासाठी मी एक स्पेसिफिक व्हिडिओ नक्कीच बनवेल। बट त्यासाठी तुम्हाला अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवावं लागेल, जेणेकरून पुढचे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। या ठिकाणी खूप खास अशी पद्धत आहे ज्यामध्ये ओपन साईडही दिसत नाही आणि फिनिशिंगला लुक खूप छान येतो। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून जशास तसं जरी फॉलो केलं तरी तुमचं सेम पद्धतीने ब्लाऊज या ठिकाणी रेडी होणार आहे। जेवढं इम्पॉर्टंट या ठिकाणी स्टिचिंग करत असताना किंवा एखादा क्लॉथ रेडी करत असताना डिझायनर वेअर म्हणा किंवा रेग्युलर वेअर म्हणा, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो की त्याची कटिंग, त्याचं परफेक्ट घेतलेलं मेजरमेंट, त्याची कटिंग आणि त्याची स्टिचिंग,
हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट पार्ट असतात, बट यात सगळ्यात महत्त्वाचं असतं की मेजरमेंट घेणं. आणि हे सर्व पार्ट एकमेकांवरतीच मॅटर करत असतात. त्यातला एकही पॉईंट जर मिस झाला तर आपला जो फायनल लुक आपण पाहतो किंवा फायनल जे आपल्या हातामध्ये येतं, जे काही कपडा स्टिच केलेला असतो, तर तिथे थोडंसं अंदाज चुकू शकतो आपला किंवा ते कम्फर्टेबल नाही राहत कपडे. त्यामुळे प्रत्येक प्रोसेस करत असताना लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक करायची. जर तुम्हाला जाणवलं की एखादी प्रोसेस करत असताना कुठे एखादा पॉईंट मिस होतोय, तर तो पॉईंट ॲट दॅट टाईम लगेच क्लिअर करून घ्यायचा. जर तुम्हाला वाटत असेल की उसवायची गरज आहे, तर ते उसवायचं, लगेच स्टिच करायचं आणि पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करायचं. सगळं कंप्लीट झाल्याच्या नंतर चुका काढायच्या नाही आहे. त्यामध्ये जी काही चूक तुम्हाला जाणवत असेल ते अगोदरच क्लिअर करून घ्यायची. या ठिकाणी मी हुक लूक पट्ट्या दोन्ही रेडी करून घेतलेल्या आहेत. लूक पट्टी लावत असताना मी सेंटर लाईनला स्टिच करत आहे. जी दुसरी बाजू आहे ती ओपन सोडली, ज्या ठिकाणी मी ट्रायंगल शेपमध्ये हुक बसवण्यासाठीचे जे काजे असतात ते रेडी करणार आहे. आता त्याची दुसरी साईड आहे, तर त्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची. बट यामध्ये वरच्या बाजूने टिप देऊन आतल्या बाजूला फोल्ड करायचे हुक पट्टीसाठी, आणि लूक पट्टीसाठी आतल्या बाजूला स्टिच करून बाहेरच्या बाजूने फोल्ड करायचं असतं. या ठिकाणी हुक लूक पट्टी आपली रेडी झालेली आहे. आता मोस्ट ऑफ द पार्ट यामध्ये आपल्याला जो गळा आहे त्या गळ्याचा प्रॉपर शेप मॅनेज करायचा आहे. दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित चेक करायचे आणि त्यावरती आपल्याला जे एक्स्ट्रा फॅब्रिक जाणवत आहे ते कट करून घ्यायचं. दोन्ही बाजूचे गळे सेम करून घ्यायचे. आता या ठिकाणी आपले जे पुढचे गळे आहेत, तर त्याला आपण दाबटीप देणार आहोत. म्हणजेच 1 इंचाची पट्टी या ठिकाणी आपल्याला कट करायची आहे. ती एकमेकांना जोडून घेऊन जो गळ्याचा पार्ट आहे दोन्ही बाजूंचा, तर तो एकमेकांना जोडून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपली पट्टी रेडी झालेली आहे. तर यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगते की जर तुम्हाला असं जाणवत असेल की तुम्ही स्टिच देऊन फिनिशिंग छान येऊ शकते, तर आतल्या बाजूला दाबटीप देऊन तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. बट मी या ठिकाणी माझी प्रायोरिटी अशी की फिनिशिंग खूप छान यावी, तर मी या ठिकाणी ती पट्टी ॲड करून आतल्या बाजूने फोल्ड करून त्याला मी हातशिलाई करणार आहे. तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल की फायनल लुक आपला कशा पद्धतीने दिसतो. रिअलमध्ये जर तुम्ही या प्रोसेसने गेलात तर लुक आणि फिनिशिंग खूप छान येतं. याच्यामध्ये तुम्ही गोटही ॲड करू शकता जर तुम्हाला गोट आवडत असेल तर, किंवा तुम्हाला जर दोन्ही टिपा देऊन आतल्या बाजूला फोल्ड करून स्टिच करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. आता आपले फ्रंट पार्ट बॅक पार्ट रेडी झालेले आहेत. तर आता आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे. तर त्यासाठी मी इथे असा पार्ट करते की जो आपला फ्रंट लुक व्ह्यू आहे, तर त्या बाजूचं जे फॅब्रिक आहे त्याला मी अगोदर स्टिच करून घेते कट टू कट, आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने फिरवून घेऊन आतल्या बाजूने मी शिलाई देते, जेणेकरून फिनिशिंग खूप छान येते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून सेम प्रोसेस जरी फॉलो केली तरी पण तुम्हाला लक्षात येईल की जे तुम्ही पूर्वी करत होते जे आत्ता करताय त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. मॅक्झिमम ब्लाऊजला वेळ कमी देऊन प्रॉपर काम करणं हे इट्स ओके, सर्वजण करतात. बट त्याच ब्लाऊजला प्रॉपर वेळ देऊन त्याला प्रॉपरली बारीक बारीक गोष्टींना ऑब्झर्व करून स्टिच करणं हे प्रत्येकाला नाही पॉसिबल होत. बट हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं. बिकॉज ऑफ जर कस्टमर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला खूप लक्षपूर्वक काम करावं लागतं. या ठिकाणी मी असे याचे शोल्डर जोडून घेतलेले आहेत दोन्ही बाजूचे. आता आपण बाहेर रेडी करायला घेऊयात. तर मी तुम्हाला दाखवलं होतं की जे आपलं अस्तरचं जे फॅब्रिक आहे त्याला मला या ठिकाणी एक पट्टी जोडावी लागलेली आहे. तर ती पट्टी जोडून घेऊन मी डायरेक्टली तुम्हाला ब्लाऊजचा बाहीचा पार्ट कसा कनेक्ट करायचा ते दाखवणार आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दाबटीप देऊ शकता दोन्ही बाजूने फॅब्रिक फिरवून.
आता आपल्याला ओपन साइड स्टिच करून घ्यायची स्टेबल राहण्यासाठी. अशा पद्धतीने आपला बाहीचा एक पार्ट रेडी झालेला आहे. सेम प्रोसेसने आपल्याला दुसरी बाही देखील रेडी करायची आहे. हे करत असताना काळजी घ्या की जर बाहीला डिझाईन असेल तर ती डिझाईन ही झिगझॅग पॅटर्नमध्ये न येता स्टेबल आली पाहिजे. आपलं जे बाहीचं मेन फॅब्रिक आहे ते आणि अस्तरचं फॅब्रिक हे एकमेकांना जोडून घेतल्याच्या नंतर जर एक्स्ट्रा मेन फॅब्रिक जर शिल्लक राहत असेल किंवा अस्तरचं जर तुम्हाला थोडंसं वेडवाकडं जाणवलं तर ते एक्स्ट्रा मार्जिनचा जो कपडा आहे तो तुम्ही कट करून टाकू शकता. आता आपण या ठिकाणी ब्लाऊजला जोडून घेऊयात. तर बाहीचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि आपला जो मुंडा आहे त्या मुंड्याचा जो शोल्डर पॉईंट आहे ते दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घेऊन त्याचा मेजरमेंट घेऊन मग आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची. बाही स्टिच करताना सुद्धा काळजी घ्यायची की घोळ पडता कामा नये. या ठिकाणी शेप पूर्ण चेंज होतो. तर शेप चेंज होत असताना एखाद्या कपड्याची चून तुम्हाला हाताखाली जाणवू शकते. तर अशी काळजी घ्या की चून पडलीच नाही पाहिजे. आता या ठिकाणी आपण दुसरी बाही देखील जोडून घेऊयात. तिथेही सेम प्रोसेस करायची आहे. बाहीचा सेंटर पॉईंट घ्यायचा आणि जो मुंढ्याचा जो सेंटर पॉईंट आहे शोल्डरचा ते दोन्ही एकमेकांना जोडून साईडने फिरवून मग आपल्याला त्यावरती स्टिच द्यायची आहे. या ठिकाणी मी मेजरमेंट प्रॉपर घेतलेलं असल्यामुळे माझ्याकडून या ठिकाणी जे खालचे पार्ट आहेत बॅक आणि फ्रंट पार्ट तर मुंड्याच्या ठिकाणी ते कपडा कमी पडलेला नाही आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडा जास्त घेतला तरीही चालेल. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे बिकॉज आपण तो कपडा घेऊन त्याला प्रॉपर वेळ देऊन तो स्टिच करत आहोत. आपण काही विकत आणलेला नाही आहे. त्यामुळे काळजी घ्या की सर्व काही स्टेबल पद्धतीने चालायला हवं. आता आपल्याला बॅक आणि फ्रंट पार्ट हा जोडून घ्यायचा आहे. तर मी यावेळेस सरळ आतल्या बाजूने प्रॉपर शिलाई देणं अशा पद्धतीने या गोष्टी पाहते. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उलटसुलट बाजू करून प्रॉपर स्टिच कशी द्यायची विदाऊट त्याला गरजही नाही पडली पाहिजे बॉक्स टिपसाठी म्हणजेच पिकोच्या टिपसाठी. तर ते कसं करायचं ते मी दाखवलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही उलटसुलट बाजू पलटवणार नाही आहोत. सरळ स्टिच करणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मेजरमेंट एकदम परफेक्ट आलेलं आहे. जर तुमच्याकडून कमी सरस होत असेल तर तिथे थोडंसं तुम्हाला बॅलन्स करावं लागेल. थोडासा वेळ द्यावा लागेल. अशा पद्धतीने छानसा सुंदरसा ब्लाऊज आपला या ठिकाणी रेडी होत आहे. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये देखील 4 टक्सचाच ब्लाऊज असेल बट थोडासा डिझायनर ब्लाऊज असेल. बाहीची थोडी डिझाईन असेल बॅकची थोडीशी डिझाईन असेल. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या ठिकाणी आपण जे आपलं प्रॉपर मेजरमेंट आहे तर ते मेजरमेंट चेक करू आणि त्या मेजरमेंटनुसार आपण परफेक्ट अशा पद्धतीने त्याला फिटिंग करून घेऊयात. या ठिकाणी मी मार्क केले खालच्या बाजूने 1 इंचावरती वरच्या बाजूने सुद्धा 1 इंचावरती अशा पद्धतीने मी मार्क करून घेतले आणि त्यावरती आता स्टिच करून घेत आहे. अशा पद्धतीने आपला छानसा ब्लाऊज या ठिकाणी रेडी होत आहे. त्याची अंगाबरोबरच्या मापाची प्रॉपर शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला याचा फायनल लुक सुरुवातीलाही दाखवलेला आहे पुन्हाही दाखवणार आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अजून डाऊट्स असतील काही चेंजेस हवे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच करा. मी या ठिकाणी गरज पडेल किंवा गरज पडू शकते अशा पद्धतीने आतमध्ये अर्ध्या इंचावरती अशा 4 शिलाई दिलेल्या आहेत.
आता आपण फायनल लुक पाहूयात कशा पद्धतीने रेडी होत आहे। मी या ठिकाणी जे समोर तुम्हाला दाखवते आहे त्याच प्रोसेसने मी या ठिकाणी हा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला नक्कीच सांगा। जर काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये विचारा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।